किंवा मग हृदयासाठी कुठली औषधं तुम्ही घेत असाल किंवा बीपीचा त्रास आहे किंवा अनकंट्रोल मध्ये आहे बीपी आपला, एकाच वेळी अनेक वेळा सेक्स करता येईल का? आणि ही गोळी घेतली की स्टॅमिना पण वाढतो का? अनेकांना वाटतं की वायग्रा घेतला की शरीर एकदम मशीन सारखं काम करतं. सोशल मीडियावर मित्रांच्या गप्पांमध्ये किंवा इंटरनेटवर याबद्दल खूप वेळा माहिती ऐकली असेल. त्यावेळी पेनिसकडे ब्लड फ्लो चांगला वाढतो आणि इरेक्शन तयार होतं. पण मूड नसेल, एक्साइटमेंट नसेल किंवा मनामध्ये स्ट्रेस असेल, हेल्थ वेगळी असते. काही जण एकदा सेक्स झाल्यानंतर पुन्हा रेडी व्हायला थोडासा वेळ घेतात. ती थेट स्टॅमिना वाढवणारी गोळी नाहीये. जर एखाद्याला लवकर डिस्चार्ज होण्याची समस्या असेल किंवा मग मेन्स्ट्रुअल इजॅक्युलेशन, कल्पना करा, अनेक पुरुषांच्या मनात एक प्रश्न सतत फिरत असतो. वायग्रा घेतला तर वारंवार इरेक्शन येऊ शकतं का? एकाच वेळी अनेक वेळा सेक्स करता येईल का? आणि ही गोळी घेतली की स्टॅमिना पण वाढतो का? सोशल मीडियावर मित्रांच्या गप्पांमध्ये किंवा इंटरनेटवर याबद्दल खूप वेळा माहिती ऐकली असेल. पण खरं काय आहे हे समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं. आज आपण याच विषयावर बोलणार आहोत आणि साध्या सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा यांच्या मार्गदर्शनातून आशा किरण क्लिनिक, जे त्यांनी स्थापन केलं होतं 1985 मध्ये आणि गेली 40 वर्ष झाले ते योग्यरित्या मार्गदर्शन करत आहे. महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर नगर अशा शहरांमध्ये त्यांचे क्लिनिक आहेत आणि संभाजीनगरमध्ये मुख्य शाखा आहे. सोमवार ते शुक्रवार ते संभाजीनगरमध्ये रुग्णांना भेटतात. शनिवारी रविवारी मुंबई आणि पुणेच्या क्लिनिकमध्ये प्रॅक्टिस करतात. सर्वात आधी एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. अनेकांना वाटतं की वायग्रा घेतला की शरीर एकदम मशीन सारखं काम करतं आणि करायलाही हवं तितक्याच वेगाने इरेक्शन येऊ शकतं. पण प्रत्यक्षात तसं नसतं. वायग्रा ही एक गोळी नाही की ती घेतली की लगेच आपोआप इरेक्शन येत असेल. शरीरात सेक्शुअल एक्साइटमेंट झाल्यावर इरेक्शन येतं. त्यावेळी पेनिसकडे ब्लड फ्लो चांगला वाढतो आणि इरेक्शन तयार होतं. वायग्रा हा ब्लड फ्लोला मदत करतो, म्हणजेच ब्लड वेसल्स थोड्या रिलॅक्स होतात आणि पेनिसकडे ब्लड फ्लो नीट जातो. पण मूड नसेल, एक्साइटमेंट नसेल किंवा मनामध्ये स्ट्रेस असेल तर फक्त गोळी घेतल्यामुळे सरळ सोपं तुम्हाला त्रास होईल असं काहीही होणार नाहीये. आता दुसरा प्रश्न म्हणतात, वायग्रा घेतलं की किती वेळ सेक्स करता येतं? याचं एक ठरलेलं उत्तर नसतं. प्रत्येक माणसाची कॅपॅसिटी वेगळी असते, त्याची एनर्जी वेगळी असते, हेल्थ वेगळी असते. काही जण एकदा सेक्स झाल्यानंतर पुन्हा रेडी व्हायला थोडासा वेळ घेतात. याला रिफॅक्टरी पिरियड असं म्हटलं जातं. वायग्रा घेतली तर हा पूर्ण वेळ गायब होत नाही. काही लोकांना थोड्या वेळाने पुन्हा इरेक्शन येऊ शकतं, तर काहींना एकदाच पुरेसं वाटतं. त्यामुळे दुसऱ्यांशी कंपॅरिझन अजिबात करायचं नाहीये. आणखी एक मोठा गैरसमज, वायग्रा घेतली की स्टॅमिना किंवा टायमिंग खूप वाढतो. खरं म्हणजे वायग्राचं मुख्य काम इरेक्शन येण्यास आणि टिकवण्यास मदत करणं. ती थेट स्टॅमिना वाढवणारी गोळी नाहीये. जर एखाद्याला लवकर डिस्चार्ज होण्याची समस्या असेल किंवा मग प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन असेल तर त्यासाठी वेगळं ट्रीटमेंट घ्यावं लागतं. त्यामुळे वायग्रा म्हणजे प्रत्येक सेक्शुअल प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे असा समज असणं चुकीचं आहे. अनेक ठिकाणी असंही ऐकायला मिळतं की वायग्रा घेतलं की पेनिसचा साईज कायमचा वाढतो, पण हा पूर्णपणे मिसअंडरस्टँडिंग वाला कन्सेप्ट आहे. वायग्रा घेतल्यानंतर परमनंट साईज वाढत नाही, फक्त इरेक्शन काही वेळापुरतं वाढतं, ब्लड फ्लो सुधारतो. त्याप्रमाणे काही लोकांना असं वाटतं की वायग्रा घेतलं की सेक्शुअल डिझायर खूप वाढतात, पण खरं म्हणजे गोळी इच्छा वाढवत नाही. इच्छा ही मनात नसली तर गोळी काहीच काम करत नाही. आता एक महत्त्वाचा मुद्दा हा सुद्धा आहे की ही गोळी सगळ्यांना घ्यावी लागते का? उत्तर आहे नाही. काही लोकांना गोळी स्वतःहून घेणं धोकादायक ठरू शकतं, ज्यांना हार्टचे काही डिसीज आहे किंवा मग हृदयासाठी कुठली औषधं तुम्ही घेत असाल किंवा बीपीचा त्रास आहे किंवा अनकंट्रोलमध्ये आहे बीपी आपला, तर त्यांनी हे डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय अजिबात घ्यायचं नाहीये. डायबिटीज असणाऱ्यांना, बीपी असणाऱ्या लोकांना सुद्धा अति तपासण्या केल्या मगच हे घेतलं जाऊ शकतं. कारण अनेक वेळा इरेक्शनची समस्या ही या आजारांमुळेच होऊ शकते. काही वेळा अजून एक गोष्ट दिसून येते, सुरुवातीला कॉन्फिडन्ससाठी घेतलेला वायग्रा हळूहळू सवय बनायला लागतो. मग काही पुरुषांना असं वाटायला लागतं की गोळी घेतली नाही तर पार्टनर जवळ जाणं अवघड होऊन जाईल. इथे शरीरापेक्षा मनाचा भाग जास्त काम करतो. जर असा विचार सतत होऊ लागला तर योग्य मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे. लाईफस्टाईल सुधारला, एक्सरसाइज सुरू झाली, झोप नीट झाली आणि स्ट्रेस कमी झाला तर अनेक वेळा नॅचरल इम्प्रूव्हमेंट सुद्धा तुम्हाला दिसून येते. याच कारणामुळे उमेश मुंदडा आणि त्यांचं आशा किरण सेक्स क्लिनिक अप्रोच घेत असतं तुम्हाला चांगली माहिती देण्यासाठी.
फक्त गोळी घेण्यावर भर द्यायचा नाहीये. प्रॉब्लेम काय आहे आधी समजून घ्या आणि नंतर त्यावर आपण निदान काढू शकतो. कारण प्रत्येक रुग्णाची परिस्थिती ही वेगळी असते. ते कारण त्याला समजलं की उपचार सुद्धा सोपे व्हायला लागतात. शेवटी एक साधी गोष्ट, वायग्रा ही जादूची गोळी नाहीये. योग्य व्यक्तीला योग्य कारणासाठी आणि योग्य डोस मध्ये घेतली तरच याचा मदत होईल. पण अंदाजे किंवा मित्राच्या सल्ल्याने ही अजिबात घ्यायची नाहीये. जर तुम्हाला अशा प्रकारची काही अडचण असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. आशा किरणमध्ये तुम्ही कधीही येऊन भेट देऊ शकता.